खाजगी फायनान्स कंपन्यांची किंवा बँकांची कर्ज वसुली म्हणजे एजंट्सना कंपनीचं टार्गेट आणि अधिकच्या वसुलीवरील मिळणारा इन्सेंटिव्ह। यातून हे एजंट्स कर्जदारांकडून साम दाम दंडभेद सर्व काही वापरून वसुली करतात। जोर जबरदस्ती केली जाते। कोट्यवधी गरीब नागरिकांना आधीच कवेत घेणाऱ्या मायक्रो फायनान्स क्षेत्राला हाताळणं हे गुंतवणुकीचं प्रकरण होत चाललं आहे। त्यामुळे आता या कंपन्यांच्या वसुलीच्या गुंडगिरीला चाप बसवण्यासाठी आरबीआयने कठोर नियमावली आणली आहे। काय आहेत हे नियम? खरंच यामुळे वसुलीच्या गुंडगिरीला चाप बसणार का? जाणून घेऊ सविस्तर। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज वसुली करणाऱ्या एजंट्सच्या कामकाजात बदल करण्यासाठी बँकांसाठी कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक कठोर आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केलाय। आरबीआयच्या या नव्या नियमांनुसार कर्ज वसुली एजंट्सवर आता मर्यादा येणार आहेत। यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जातील असे संकेत दिले होते। त्यानुसार आरबीआयने आता दुसऱ्या दुरुस्ती निर्देशांचा मसुदा 2026 मध्ये जारी केला। या प्रस्तावावर सूचना मागवण्यात आल्या असून मंजूर झाल्यानंतर त्या अंमलात आणल्या जाणार आहेत। या मसुद्यानुसार आता बँकांना एजंट्सना प्रशिक्षण देणं अनिवार्य करण्यात आलं आहे। याशिवाय कर्जदारांना वसुलीसाठी करण्यात येणाऱ्या फोनचं रेकॉर्डिंग करावं लागेल। वसुली एजंट्सना कर्जदारासोबत सभ्यतेने संवाद साधावा लागेल। कर्ज वसुलीसाठी कर्जदाराच्या घरी गेल्यानंतर एजंट्सचं वर्तन संयमित असावं। आरबीआय या गोष्टींवर देखील विचार करत आहे। तसेच वसुली एजंट्सना भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थेद्वारे संचलित कर्ज वसुली प्रशिक्षण देखील अनिवार्य केलं जाणार आहे। यावर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मागील आठवड्यात पतधोरण जाहीर करताना कर्ज वसुली दरम्यान एजंट्सचं वर्तन नियमित करण्यासाठी पावलं उचलली जाणार असल्याचं सांगितलं होतं। कर्ज वसुली एजंट्सच्या खराब वर्तनामुळे कर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागल्याची प्रकरणं देखील समोर आलेली आहेत। या घटना समोर आल्यानं आरबीआयनं बँका आणि इतर वित्तीय संस्थांना संवेदनशीलता ठेवण्याचा सल्ला दिला होता। आरबीआयच्या मसुद्यानुसार प्रामुख्याने म्हटलं गेलं होतं की कर्ज वसुली दरम्यान अपमानास्पद भाषेचा वापर करू नये। याशिवाय एखाद्या कुटुंबात दुःखद घटना घडली असेल, लग्न कार्य असेल, सण समारंभ असेल किंवा इतर संकट काळ असेल त्यावेळी कर्ज वसुलीचे प्रयत्न केले जाऊ नये। आरबीआयनं बँकांना आणखी एक सूचना केली आहे की कर्ज वसुलीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीने प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वी पडताळणी केली पाहिजे। कर्ज परतफेडी संदर्भातील प्रकरण न्यायालयात असेल तर बँक कर्मचारी आणि वसुली एजंट्सनी अधिक सावध राहिलं पाहिजे। दरम्यान मंडळी, या खाजगी बँका तसेच कर्ज वसुलीची पद्धत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।